आणि जे काही करायचं होतं ना, टाचण्या टाकायच्या होत्या लाडूमध्ये, ते टाकायच्या. पण ऍटलीस्ट आम्हाला तरी नॉर्मल लाडू द्यायचे ना खायला. मूर्ख आहेस का तू? मी का करीन असं? आणि सगळ्यांना टाचण्या खायला देऊन माझा काय फायदा होणार आहे? बरं मला सांग, लाडू करताना तिथे कोणी आलं होतं का? म्हणजे मंजिरी बहिणी किंवा अजून कोणी? नाही, कुणीच नव्हतं आलं. तुम्ही दोघे इथून बाहेर जा, मला फक्त हिच्याशी बोलायचं आहे. लगेच. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती नर्मदा. दादा, तुला खरंच असं वाटतंय का रे की मी आजला काहीतरी करेन? नाही नाही, इतर कोणीही सांगितलं असतं ना तरी मी विश्वास ठेवला नसता. पण गेले काही दिवस मी तुझं वागणं बघतोय नर्मदा. मला आता तुझ्यात पूर्वीची समंजस नर्मदा दिसतच नाही. ती माझी बहीण दिसतच नाही मला आता. ही जी आता माझ्या समोर उभी आहे ना, ती नर्मदा पूर्णपणे वेगळी आहे. आणि आज ती इतकं टोकाचं वागली आहे की आता इथून माघार येणं शक्य नाही नर्मदा. दादा, नको ना रे असं बोलूस. मी खरंच काही केलं नाही. वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न केलायस तू नर्मदा. सगळं संपलंय आता नर्मदा. सगळंच. इथून पुढे तू या घरात राहायचं नाहीस. आज संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमची सोय या घराच्या बाहेर बघा. बस. आणि तुला जर काय प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवा असेल तर कोर्ट कचेरी आहेत, आपण तिकडेच भेटू. कोर्ट कचेरीचं मी कधी म्हणाले होते दादा? इथून पुढे मला दादा म्हणायचं नाही. आई गेली तेव्हा तुझा हात धरला होता मी, तो आज मी कायमचा सोडला.